झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदेडमध्ये हिमायतनगर काँग्रेस शहराध्यक्षाने एका महिलेची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केलेली आहे। या प्रकरणी 3 प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 2 पोलिसांना निलंबित करण्यात आले। एक दिवस आधीच या महिलेने पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार केलेली होती। कारवाई न केल्यामुळे या प्रकरणी 2 पोलिसांना निलंबित करण्यात आले। निर्मलाबाई हणवते असं या मृत व्यक्तीचं महिलेचं नाव आहे। रेशनिंग दुकान भाड्याच्या जागेत चालवण्याच्या वादातून खून झाल्याचं सांगण्यात येत आहे। निर्मलाबाईंच्या नावावर रेशनिंगचं दुकान होतं। हे दुकान काँग्रेसचा शहराध्यक्ष अब्दुल वाहेद याच्या मालकीच्या जागेत होतं। जागेचा भाडे करार संपल्यानं निर्मलाबाईंनी स्वतःच्या जागेत दुकान चालवण्याचा निर्णय घेतला, मात्र वाहेद यानं त्याला विरोध केला। हा वाद विकोपाला गेला आणि या वादातूनच वाहेद यानं निर्मलाबाई यांना ट्रॅक्टर खाली चिरडून त्यांना ठार मारलेलं आहे। या प्रकरणी नांदेड पोलिसांनी वाहेदसह 9 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय। घटनेनंतर वाहेदसह 6 आरोपी फरार झालेत। या घटनेनंतर हिमायतनगरमध्ये नागरिकांनी बंद पाळलेला आहे। नांदेडमध्ये हिमायतनगरचे काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी अक्षरशः महिलेला चिरडलेलं आहे। या महिलेचं स्वतःचं दुकान नव्हतं। जेव्हा या शहराध्यक्षाच्या जागेमध्ये ती रेशनिंगचं दुकान चालवत होती, मात्र त्यांचा जो भाडे करार होता तो संपला आणि त्यामुळे तिने असं ठरवलं की आता आपण आपल्याच दुकानामध्ये रेशनिंगचं दुकान सुरू करायचं, आपल्या स्वतःच्या जागेमध्ये रेशनिंगचं दुकान सुरू करायचं। मात्र वाहेदला हे काही मंजूर नव्हतं। या दोघांमधला वाद विकोपाला गेला आणि त्याचं पर्यवसान हे या महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। तिला ट्रॅक्टर खाली चिरडलेला आहे। अत्यंत भयंकर असा हा प्रकार आहे। ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते सगळे फरार झालेले आहेत। या सगळ्यामध्ये पोलिसांनी सुद्धा उशिराने कारवाई केली, त्यामुळे 2 पोलिसांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।